नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी खांडरे तुमच्या सर्वांच्या आपल्या लाडक्या नदी इम्पॉसिबल या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण वर्ग 8वीच्या एनएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे. त्या सिरीजचं नाव आहे गरुड झेप एनएमएस सिरीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, गरुड झेप एनएमएस सिरीज. तर ह्या सिरीज मध्ये संपूर्ण तुम्हाला एनएमएसचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाणार आहे. तर त्यासाठी ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून आम्ही ज्या वेळेस या व्हिडिओचे ज्या वेळेस आम्ही एनएमएसचे व्हिडिओ बनवणार त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, एनएमएस गरुड एनएमएस सिरीज यामध्ये 3 महत्त्वाची गोष्टी आहेत जे की ध्येय निश्चित करा. सगळ्यात अगोदर जे वर्ग 8वीचे विद्यार्थी एनएमएस ची परीक्षा देत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पहिलं पायरी काय आपली ध्येय निश्चित करणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला एनएमएस मध्ये 180 पैकी जर 180 जर मिळवायचे असेल तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला ध्येय निश्चित करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्या YouTube चॅनल कडून तुमच्या सर्वांसाठी गरुड झेप एनएमएस सिरीज ही जी आलेली आहे त्या सिरीज तर्फे तुमची संपूर्ण तयारी ही कशी असणार आहे? दमदार असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तयारी कशी असणार आहे? दमदार. तयारी दमदार म्हणल्यानंतर यश कसं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? यश हे आपलंच असणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, एनएमएस सिरीज वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एनएमएस मध्ये जे आपण शिकवणार आहोत पेपर क्रमांक 1 ज्याचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी, ज्यास आपण इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? मेंटल एबिलिटी टेस्ट. आता हे जे सिरीज असणार आहे आणि हे जे व्हिडिओ असणार आहे हे कशाच्या बाबतीत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? क्रमाने येणाऱ्या संख्या गट. क्रमाने येणाऱ्या संख्या गटाच्या आधारित असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये जर तुम्हाला पण तयारी 90 पैकी 90 गुण मिळवण्याची असेल, ही तयारी कशाची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? मेंटल एबिलिटी टेस्ट साठी असणार आहे. आणि ह्या पेपर मध्ये जर तुम्हाला 90 पैकी 90 गुण मिळवायचे असेल, तरी आपल्याला काय करायचंय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, 90 पैकी 90 गुण मिळवण्यासाठी आजचा हा पहिला लेक्चर. चला विद्यार्थी मित्रांनो, जी आपल्याला प्रकरण क्रमांक पहिले आहे ज्याचं का नाव काय आहे? क्रमाने येणारे संख्या. क्रमाने येणारे संख्या गट. संख्या गट. ओके विद्यार्थी मित्रांनो, यामधला पहिला उदाहरण आपल्याला दिसते. पहिला उदाहरण काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, जी संख्या गट आपल्याला दिसते, जी संख्या मालिका जी दिसते, या संख्या मालिकेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा क्रमाने येणारे संख्या गट आपल्याला शोधायचे आहे. म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती जी आपल्याला संख्या असणार आहे ती संख्या आपल्याला शोधावी लागणार आहे. ती संख्या आपल्याला कशा प्रकारे शोधता येते? चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहू. तर नेमकं या प्रकारे आपल्याला यामध्ये संख्यांचा क्रम नेमकं कुठल्या प्रकारचा आहे ते आपण बघणार. तर यामधले संख्या आपल्याकडे आहे 0, 2, 6, 12, त्यानंतर क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थ चिन्ह 30 आणि 45 अशा प्रकारची संख्या यामध्ये दिलेली आहे. आता या संख्यांमध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम आहे आणि यामध्ये आपल्याला कुठल्या नियमाचा वापर करता येते तर ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. 0 आणि 2 यामध्ये 0 मध्ये जर 2 ऍड केलो तर 2 दिसतंय, म्हणजे यामध्ये फरक 2चा आहे. 2 आणि 6 यामध्ये फरक कितीचा विद्यार्थी मित्रांनो? 4चा आहे. 6 आणि 12 मध्ये जर बघितलं तर फरक 6चा आहे. मग इथं किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? फरक 8चा असणार आहे. हे जे फरक आपल्याला दिसते 2, 4, 6 त्यानंतर 8. 12 मध्ये 8 मिळवल्यानंतर किती येते विद्यार्थी मित्रांनो? 20. आणि 20च्या नंतर 20 आणि 30 मध्ये फरक कितीचा असला पाहिजे? 10. मग 20 आणि 30 मध्ये जर फरक बघितलं तर 10चा हे फरक आपल्याला दिसून येते. त्यानंतर 10च्या नंतर यामधला फरक 12चा आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो. 30 आणि 43 मध्ये जर बघितलं तर फरक आपल्याला 12चा दिसते. आणि यामध्ये जर बघितलं तर दिलेल्या संख्यांच्या मालिकेमध्ये मध्ये 2, 4, 6, 8, 10 आणि 12 अनुक्रमे अशा प्रकारचा फरक आपल्याला जाणवते, अशा प्रकारचा क्रम आपल्याला जाणवते. मग प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 20 ही संख्या येणार आहे. 20 ही संख्या ही आपल्याला पर्यायामध्ये दिलेली आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो? 15, 18, 20. हो, आपल्याला तर दिसते. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते 20 ही संख्या. मग उदाहरण क्रमांक पहिलं या प्रश्न पर्याय क्रमांक 3. हे झालं विद्यार्थी मित्रांनो नियम क्रमांक पहिला. ओके, तर ह्याला नियम क्रमांक दुसऱ्या सुद्धा सोडवता येईल. कशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ते पण आपण बघूया. किंवा कदाचित आपल्याला अशा प्रश्न जर परीक्षेमध्ये आले
तर ते प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या एक सूत्राचा वापर करायचा आहे. यांचा वर्ग मायनस एक या या सूत्राचा वापर करायचा आहे. यांचा वर्ग म्हणल्यानंतर काय विद्यार्थी मित्रांनो, एकाचा वर्ग मायनस एक दिलेल्या संख्येचा वर्ग करतो, ती संख्या सुरुवातीच्या संख्येमधून मायनस करायची आहे. म्हणजे एकाचा वर्ग एक मायनस एक म्हणजे किती येतो विद्यार्थी मित्रांनो, शून्य. हे दिसते आपल्याकडे शून्य. ओके. त्यानंतर आपण घेणार दोनाचा वर्ग मायनस दोन. दोनाचा वर्ग किती येतोय विद्यार्थी मित्रांनो, चार मायनस दोन म्हणजे किती, चारातून दोन गेले विद्यार्थी मित्रांनो, किती होणार दोन. हे इथं आपल्याला दिसते दोन. ओके. शून्य पण आला, त्याच्यानंतर दोन पण आला. पुढची संख्या आपल्याला सहा मिळते का बघा ह्या सूत्रानुसार. ओके. तीनाचा वर्ग मायनस तीन. तीनाचा वर्ग किती येतोय हे आपल्याला माहित आहे. तीनाचा वर्ग नऊ मायनस तीन म्हणजे नवातून तीन गेले विद्यार्थी मित्रांनो, किती उरणार, सहा उरणार. हे सहा दिसते का विद्यार्थी मित्रांनो, दिसते. ओके. त्यानंतर तिसरी पण संख्या आपल्याला मिळालेली आहे सहा. चौथी संख्या मिळते का बघा विद्यार्थी मित्रांनो, चाराचा वर्ग मायनस चार. चाराचा वर्ग येतोय आपल्याकडे सोळा मायनस चार म्हणजे आपल्याकडे मिळतोय बारा. ओके. बारा दिसतंय का, हो बारा पण दिसतंय. मग बारा नंतर येणारी संख्या कोणती असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पाचाचा वर्ग मायनस पाच म्हणजे पाचाचा वर्ग 25 आणि त्यामधून आपल्याला 5 मायनस करायचे म्हणजे किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 20. हो आलं, आपल्याला नियम क्रमांक 2 नुसार पण आपल्याला काय आलेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे. मग प्रश्नार्थक चिन्हाची जी जागीची संख्या असणार आहे ती किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 20 असणार आहे. म्हणून अशा अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रश्नांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना 1 ते 100 पर्यंतची वर्ग संख्या आपल्याला पाठांतर असणं गरजेचं आहे. म्हणजे असे प्रश्न जर आपल्याला आले तर ते प्रश्न आपल्याला अचूक पद्धतीने आपल्याला सोडवता येतील. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक पहिला आपला संपलेला आहे. तर आपण जाऊया आता उदाहरण क्रमांक दुसऱ्याकडे. ओके विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक दुसरा कुठल्या प्रकारचा आहे आणि कशा प्रकारचा आहे आपण ते बघूया. यामध्ये पण एक आपल्याला एक संख्यांची मालिका दिसते. आता ज्यामध्ये आपल्याला कमी संख्या असतात त्यामध्ये आपण डायरेक्ट टू डायरेक्ट त्याचा विचार क्रमाने केला तरी चालेल. पण ज्या मालिकेमध्ये जर संख्या जास्त असेल तर ती मालिका आपल्याला विभागून घ्यायची आहे. विभागून घ्यायची म्हणजे ती मालिका आपल्याला दोन पार्ट मध्ये करायची आहे. जसं की पहिली मालिका त्यानंतर दुसरी मालिका. यामध्ये जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला संख्या जास्त दिसतात. मग यामध्ये आपण काय करूया, मालिकानुसार करूया. पहिली मालिका जे की एक पहिले पद, दुसरे तिसरे पद, पाचवे पद, त्यानंतर सातवे पद आणि हे नववे पद. म्हणजे एकाड संख्या अशी मालिका तयार होते. पहिली मालिका इथं मी लिहितोय विद्यार्थी मित्रांनो, पहिली मालिका. पहिल्या मालिकेमध्ये पहिलं पद, तिसरं पद, पाचवं पद, सातवं पद आणि त्यानंतर नववं पद. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशी मालिका आहे. मग ह्या पहिल्या मालिकेमध्ये पहिले पद, तिसरे पद, पाचवे पद, सातवे पद आणि नववे पद हे नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम दर्शवतात ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या पदामध्ये आलेले आहेत 4. मग हे 4, 16, 36, 64, 100 या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बाबा 4, 16, 36, 64, 100 या सर्व संख्या कुठल्या प्रकारची संख्या आहे हे तर आपल्याला माहिती आहे. हे 4, 16, 36, 64, 100 या सर्व संख्या कोणत्या संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संख्या. बरोबर. आणि इथं आपल्याला काय लक्षात येते की इथं इकडे दोनाचा वर्ग 4 येते, त्याच्यानंतर चाराचा वर्ग 16 येते, चाराचा वर्ग 16, त्याच्यानंतर सहाचा वर्ग 36 येते, त्याच्यानंतर आठचा वर्ग 64 येते, त्यानंतर दहाचा वर्ग 100 येते. या ज्या वर्ग संख्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या संख्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, जे की लिहितोय मी इथं 2, 4, 6, 8, 10 या सर्व संख्यांचा वर्ग पहिल्या मालिकेतील संख्या दर्शवतो. मग दुसऱ्या मालिकेतील संख्या नेमकं कुठल्या वर्गात दर्शवतात बघूया आपण. दुसऱ्या मालिकेमध्ये जे आपल्याकडे आहे त्यासाठी आपण पेन चेंज करून घेऊया. कोणत्या पेनचा वापर करूया, चला लाल पेनचा वापर. ओके विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या मालिकेमध्ये 15 आहे. ओके. जे की आपण इथे लिहूया दुसरी मालिका. ओके. दुसऱ्या मालिकेमध्ये संख्या काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, 15 आहे. क्वेश्चन मार्क आहे, संख्या लिहून घेऊया आपण 15, त्यानंतर क्वेश्चन मार्क, त्यानंतर आहे 63, त्यानंतर काय आहे विद्यार्थी मित्रांनो 99. हे दुसऱ्या मालिकेतील संख्या आहे. मग ह्या संख्येचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते की नेमकं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कुठल्या प्रकारची संख्या आहे. लक्षात येतो का बघा, 15 क्वेश्चन मार्क 63 99
या संख्या जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, या संख्या आपल्याला एका सूत्रानुसार म्हणजे दर्शवतात. पहिलं जे आपल्याला सूत्र दिलेलं आहे म्हणजे ह्या सर्व वर्ग संख्या आहेत म्हणून, बरोबर आहे. मग ह्या संख्या सुद्धा वर्ग संख्या असू शकतात. पण कुठल्या प्रकारच्या वर्ग संख्यामधून एक मायनस करणे या सूत्राचा वापर करावा लागतो. तर ते कसं? 15चा जर विचार केलं तर ह्यामध्ये 4चा वर्ग मायनस 1 बघा, इकडे लिहितो मी. 4चा वर्ग मायनस 1 म्हणजे 4चा वर्ग 16 मायनस 1 म्हणजे 15 दिसते. ओके. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. त्यानंतर इथं जर क्वेश्चन मार्क जर बघितला होता आपण, इथं काय येणार विद्यार्थी मित्रांनो 6चा वर्ग 6चा वर्ग मायनस 1 जर आपण घेतोय. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. हं. 6चा वर्ग मायनस 1 जर घेतलो तर किती येणार आहे? 36 मायनस 1 म्हणजेच यांची वजाबाकी किती येणार आहे? 35 येणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. हं. त्यानंतर दुसरी संख्या काय असणार आहे? 8चा वर्ग मायनस 1 त्यानंतर किती येणार आहे? 64 मायनस 1 बरोबर किती येणार आहे? 63. ओके. त्यानंतर सॉरी 10चा वर्ग मायनस 1 म्हणजेच किती? 100 मायनस 1 म्हणजेच किती? 99. तर ह्या संख्या दिसतात काय बघा तिथं? 15 त्यानंतर 35 त्यानंतर 63 त्यानंतर 99. ओके. दुसऱ्या मालिकेतील संख्या ह्या क्रमाच्या आधारे दिलेल्या आहेत का बघा विद्यार्थी मित्रांनो. 99 आली. त्यानंतर काय आलंय आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो 63 दिसते, क्वेश्चन मार्क आणि 15 पण दिसते. मग क्वेश्चन मार्कच्या जागेवरती आपल्याला 35 ही संख्या दिसते. मग 35 ही संख्या दिसल्यामुळे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 4. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो सांगायचं म्हणलं तर एवढंच, की यामध्ये जर आपल्याला उदाहरणामध्ये जर जास्तीची संख्या आल्या असतील तर त्या संख्या आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो मालिकानुसार त्याची विभागणी करायची आहे. म्हणजे काही संख्या पहिल्या मालिकेमध्ये, काही संख्या आपल्याला काय करायचं दुसऱ्या मालिकेमध्ये अशी विभागणी करून नेमकं त्यामध्ये कुठल्या प्रकारचा क्रम लपलेला आहे त्या क्रम आपल्याला शोधून काढल्यानंतर त्याचं अचूक पद्धतीने उत्तर आपल्याला सोडवता येईल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटतंय याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायची आहे, की जेणेकरून तुमच्या प्रतिसादामुळे आपण अशीच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बनवू. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्या पुढचा प्रश्न आपण बघूया कशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याकडे कशा प्रकारचा आहे. यामध्ये संख्या कमी आहे. संख्या कमी आहेत म्हणजे क्रम एकच असणार आहे, मालिका एकच असणार आहे. आता ह्या संख्यांच्या मालिकामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम लपलेला आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कोणती संख्या येते ती आपण पाहू. बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्या कुठल्या प्रकारची आहेत पहिला आपण लिहून घेऊया. 3 त्यानंतर 7 त्यानंतर 13 त्यानंतर 21 त्यानंतर 31 त्यानंतर क्वेश्चन मार्क. हे आपल्याला खूप सोपं दिसतंय रे बाबा. आता 3 आणि 7चा जर विचार केला तर यामध्ये फरक आपल्याला कितीचा दिसते विद्यार्थी मित्रांनो? एकच मिनिट. हां. बघा फरक कितीचा दिसते विद्यार्थी मित्रांनो? 4चा दिसते. 7 आणि 13चा जर विचार केला तर यामध्ये 6चा फरक दिसते. 13 आणि 21 मध्ये जर बघितलं तर फरक 8चा दिसते आणि 21 आणि 31 मध्ये जर बघितलं तर फरक 10चा दिसते. सगळ्यात अगोदर शेवटची संख्या घेण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आली असेल, की इथं 4 आहे. त्यानंतर फरक 2चा वाढला 6चा झालाय. त्यानंतर परत फरक 2 ॲड करून पुढे गेलाय 8चा झालाय. त्यानंतर 10चा झालाय म्हणजे फरक 2 ॲड होऊन पुढे गेला. मग इथे 2 वाढले, इथे 2 वाढले, इथे 2 वाढले. त्यानंतर 2 वाढवल्यानंतर फरक कितीचा असणार आहे? 12चा. मग 31 मध्ये 12 जर आपण ऍड केलो, 31 मध्ये 12 जर ऍड केलो, तर ती क्वेश्चन मार्कच्या जागेवर कुठल्या प्रकारची संख्या असणार आहे ती आपल्याला मिळेल. जर 31 मध्ये 12 ऍड केलो, तर त्याचं उत्तर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 43 बरोबर आहे. तर 43 हा पर्याय आपल्याला दिसते का पर्यायामध्ये बघा 45 43 आम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये 43 ही संख्या दिसते. मग प्रश्न क्रमांक म्हणजे उदाहरण क्रमांक 3 या प्रश्न पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे सोपे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले असतील तर काही सेकंदामध्ये आपण त्या प्रश्नाची उत्तर आपण मिळवू शकतो. ओके तर चला तर विद्यार्थी मित्रांनो या पुढचा प्रश्न आपण हा बघा विद्यार्थी मित्र संख्या वाढलेल्या दिसतात
थोड्या वेळा अगोदर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, संख्या जर वाढलेल्या दिसल्या की त्या संख्या आपल्याला काय करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन मालिकांमध्ये विभागणी करायची आहे. मग ती दोन मालिका कुठल्या प्रकारची मिळतील बघा. सगळ्यात अगोदर पहिली मालिका घेत असताना सुरुवातीच्या संख्येपासून आपल्याला विचार करायला लागतो. बरोबर आहे. मग इथं आपल्याला काय करायचं, हा सुरुवातीच्या मालिकेमध्ये 2 घेता येते, त्यानंतर 5 येते, त्यानंतर क्वेश्चन मार्क. म्हणजे पहिली मालिका घेत असताना एकाड 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 संख्या आपल्याला घ्यायची. म्हणजे एक संख्या सोडून दुसरी संख्या, दुसरी संख्याच्या आड संख्या सोडून पुढची संख्या. ओके. मग एक संख्या घेतलो, एक आड केलोय, दुसरी संख्या घेतलोय, दुसरी संख्या घेतलोय, एक आड केलो, त्या पुढची संख्या घेतलोय, ही संख्या घेतलो, एक आड केलोय, पुढची संख्या घेतलोय, ही संख्या घेतलोय, ही संख्या आपण आड केलोय आणि ही संख्या घेतलोय. मग ह्या सर्व संख्या पहिल्या मालिकेमध्ये येणार आहेत. तर मी इथं लिहितोय पहिली मालिका. पहिली मालिका. पहिल्या मालिकेमध्ये संख्या 2 आहेत, 5 आहेत, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आहे, 17 आहे, त्यानंतर 26 आहे. आता ह्यामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचं शोधूया. 2 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे विद्यार्थी मित्रांनो? 3चा फरक आहे. आता इथं कितीचा असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, कदाचित 5चा असू शकते. म्हणजे 5 आणि 5 इथं 10. मग 10 मध्ये जर आपण 7 मिळवलं तर 17 आणि 17 आणि याच्यामध्ये जर 9 मिळवलं तर 26 आपल्याकडे दिसतं. मग हे क्रम आपल्याकडे सोपा होता विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या मालिकेचा आपल्याला विचार करायचा नाही. तर बघा 2 मध्ये इथं बघा विद्यार्थी 2 आणि 5चा विचार केलो तर ह्यामध्ये फरक 3चा आहे. 5 आणि क्वेश्चन मार्कचा विचार केलो तर यामध्ये फरक कितीचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 5चा असेल. बरोबर. आता ह्याच्यामध्ये फरक कितीचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं जर संख्या आपल्याला 10 मिळाली, 5 मध्ये 5 मिळवल्यानंतर 10 आणि 17 मध्ये जर बघितलं तर फरक आपल्याला 7चा दिसते. त्यानंतर फरक बघा विद्यार्थी मित्रांनो, 17 आणि 26 मध्ये जर बघितलं तर 9चा फरक दिसते. म्हणजे या सर्व संख्या क्रमानुसार त्याची मांडणी केलेली आहे. मग क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कोणती संख्या असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 10 ही संख्या असणार आहे. मग 10 ही संख्या त्या प्रश्नामध्ये, त्या पर्यायामध्ये आपल्याला दिसते का बघा? 12, 10, 8, 6 दिसले विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 10 दिसते. मग या प्रश्नाचा उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. जर यामध्ये 2 मालिका आहेत, पहिली मालिका आणि दुसरी मालिका, त्या संख्या आपल्याला काय करायची? सर्वप्रथम एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवून लागते. जर संख्या गटाच्या आधारे म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या गटाच्या आधारे जर एखादा प्रश्न जर आपल्याला विचारला तर त्यामध्ये आपले मार्क हुकता कामा नये. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणशाल की सर दुसरी मालिका राहिलेली आहे. तर दुसऱ्या मालिकांचा विचार करायचा का नाही? तर डायरेक्ट आपल्याला हे पहिल्या मालिकेचं. मग पहिल्या मालिकेमध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क आलं तर त्या क्वेश्चन मार्कवरती जर एखादी संख्या मिळाली की संपलं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. आता राहिला प्रश्न दुसरी मालिका सोडवण्याचा. आता जर तुम्हाला सोडवायची असेल दुसरी मालिका तर त्या दुसऱ्या मालिकेमध्ये 0, 3, 8 त्यानंतर काय येते विद्यार्थी मित्रांनो 15 त्यानंतर येते 24. यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही 3चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, 7चा फरक आहे, त्यानंतर 9चा फरक आहे. म्हणजे प्रत्येक पदामध्ये जर बघितलं तर 2-2चा फरक ऍड होत गेलेला आहे. इथे दुसरी काही विचारलेलं नाही. खूप इझी लेव्हलचा क्वेश्चन आहे. तुम्ही सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न नेमका आपल्याला कशा प्रकारचा विचारलेला आहे? चला. विद्यार्थी मित्रांनो 5व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला बोर्डावरती दिसते. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? तर यामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम लपलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जर बघितलं तर 0, 0 त्यानंतर क्वेश्चन मार्क. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 0 आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे, 8 आहे, 15 आहे, 24 आहे आणि 35 आहे. यामध्ये संख्या कशी आहेत विद्यार्थी मित्रांनो? कमी. संख्या कमी असेल की मालिका एकच असणार आहे. दुसऱ्या मालिकेचा अजिबात विचार करायचा नाही. मग नेमकं ह्यामध्ये कुठल्या प्रकारचा क्रम लपलेला आहे? 0 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे, मग त्यानंतर 8 दिलेला आहे, त्यानंतर 15 दिलेला आहे, त्यानंतर 24 दिलेला आहे, त्यानंतर 35 दिलेला आहे विद्यार्थी. तर मी तुम्हाला अशा संख्यांसाठी काही सूत्र आपल्याला सजेस्ट करतोय. तर त्यामध्ये पहिलं सूत्र येऊ शकते समजा n चा वर्ग, त्यानंतर दुसरं सूत्र येऊ शकते n चा वर्ग मायनस n. एक वेळेसला असं सुद्धा येऊ शकते n चा वर्ग मायनस n. त्यानंतर असं सुद्धा येऊ शकते n चा वर्ग मायनस 1. अशी विविध प्रकारची जी सूत्र आहेत जी की संख्यांच्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या गटामध्ये आपल्याला या म्हणजे या सूत्रांचा वापर करायचा आहे. मग या सूत्रांचा वापर करून ही उदाहरणे आपल्याला सोडवता येतील का बघा विद्यार्थी मित्रांनो. सूत्र काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? n चा वर्ग मायनस 1. ओके. तर काय येणार बघा
सर्वप्रथम जर मी एकाचा वर्ग -1 जर केलो, तर एकाचा वर्ग 1 -1 म्हणजे एकातून 1 गेले 0. हो, 0 मिळालेला आहे. त्यानंतर 2चा वर्ग -1 म्हणजे पहिला वर्ग संख्या करा. त्यामधून संख्यामधून एक संख्या आपल्याला मायनस करायची आहे. म्हणजे 2चा वर्ग 4 -1 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो 3. इथं किती आलं क्वेश्चन मार्कच्या जागेवरती विद्यार्थी मित्रांनो 3 दिसतंय सध्या पुरतं तर. बघूया आपण 3चा वर्ग -1 म्हणजे 3चा वर्ग 9 आणि -1 म्हणजे 8. तिसऱ्या क्रमांकावर येणारा जी संख्या असेल ती 8 आहे काय? येस, 8 दिसते. म्हणजे ही जी क्रम आहे ते आपल्याला काय करायचंय? पुढे कंटिन्यू ठेवायचंय म्हणजे क्रम बरोबर येतंय. त्यानंतर पुढे आपण घेऊया 4चा वर्ग -1 म्हणजे पुढची वर्ग संख्या आहे. 4चा वर्ग येतोय विद्यार्थी मित्रांनो 16 -1 म्हणजे 16तून 1 गेले विद्यार्थी मित्रांनो किती उरले? 15 उरले. 15 दिसते का? येस. 8च्या नंतर 15 सुद्धा क्रमाने आलेला आहे. त्यानंतर काय करणार? पुढची वर्ग संख्या घेणार आणि त्यामधून एक मायनस करणार. बघूया. 5चा वर्ग -1 म्हणजे 5चा वर्ग येतोय 25 -1 म्हणजे 25 मधून 1 गेले 24. 24 पण दिसते. येस, 24 पण आलेला आहे. आता शेवटची एक संख्या आली म्हणजे आपला क्रम बरोबर येतंय. म्हणजे पुढची संख्या घेऊया. पुढची संख्या आहे 6चा वर्ग आणि त्यातून 1 वजा करायचं. 6चा वर्ग म्हणजे किती येते विद्यार्थी मित्रांनो? 36. तर त्यातून 1 आपल्याला वजा करायचं. 36 मधून 1 गेले म्हणजे आपल्याला मिळालेले आहे 35. 35 पण आलेला आहे. मग आपल्याला लक्षात येते, की बाबा दिलेल्या संख्या गटामध्ये, दिलेल्या संख्यांच्या मालिकामध्ये जर बघितलं, तर आपल्याला n चा वर्ग -1 या आपल्याला या विस्तार सूत्राचा किंवा ह्या सूत्राचा वापर केल्यानंतर या संख्यांच्या मालिकाला आपल्याला सॉल्व्ह करता येते. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवरती संख्या काय असणार आहे? काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 3 ही संख्या दिसते. 3 ही संख्या पर्यायामध्ये दिसते का तुम्हाला? मला तर दिसत आहे, पण तुम्हाला पण दिसते का? येस. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 ही संख्या आपल्याला निदर्शनात येते. मग प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये सुद्धा पाहायला म्हणजे बघायला मिळू शकतात. तर अशा प्रकारचे प्रश्न आल्यास मी तुम्हाला इथं बोर्डावरती कोपऱ्यामध्ये काही सूत्र म्हणजे लिहून दिलेले आहेत. या सूत्रांचा वापर करून आपल्याला काही गोष्टी आपल्याला लक्षात आणून ती आपल्याला सॉल्व्ह करायची. पहिलं सूत्र आहे यांचा वर्ग, दुसरं सूत्र आहे यांचा वर्ग प्लस एन, यांचा वर्ग मायनस एन, यांचा वर्ग मायनस एन. असे काही वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे सूत्रे आहेत, ज्या सूत्रांचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचे उदाहरणे सोडवू शकता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. पुढचं उदाहरण नेमकं कुठल्या प्रकारचं आहे बघूया. संख्यांची मालिका मोठी दिसते. संख्या जास्त दिसतात मालिकामध्ये. संख्या गटामध्ये जर संख्या जास्त असेल, तर त्या संख्या मालिकानुसार विभागून घेणे. मग सर्वप्रथम आपण ते काम करूया, की याला आपण म्हणूया पहिली मालिका. ओके. पहिल्या मालिकेमध्ये काय येणार? पहिल्या क्रमांकावरची संख्या, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरची संख्या, त्यानंतर येणार 5व्या क्रमांकावरची संख्या, त्यानंतर 7व्या क्रमांकावरची संख्या आणि त्यानंतर येणार 9व्या क्रमांकावरची संख्या. मग यामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम लपलेला आहे हे जर आपल्याला लक्षात आलं, तर दुसऱ्या मालिकेमध्ये क्रम काय? लगेच लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्र, 20 आणि 12 मध्ये जर बघितलं, तर 20 मधून 8 जर आपण वजा केलो, तर 12 दिसते आपल्याला. म्हणजे मिळते. बरोबर आहे? 8 वजा केलोय विद्यार्थी मित्रांनो. काय केलोय? 8 मायनस केलोय. ओके. 12 आणि 6 जर विचार केलं, तर 12 मधून 6 मायनस केलो, तर आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? -6 मिळणार. 6 आणि 7 विचार केलो. सॉरी विद्यार्थी मित्रांनो. 6च्या नंतर काय आहे इथं? 2 आहे. मी इथं 7 लिहिलोय. त्यानंतर 6, 2 आणि इथं लिहायचं होतं आपल्याला 0. तर मी इथं लिहिलोय 2 आणि आपल्याला 0 लिहायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. सॉरी चुकीने संख्या आहेत आपल्याकडं. 20, 12, 6, 2 आणि 0. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्षमा असावी. बघा विद्यार्थी मित्रांनो, 12तून 6 वजा केले म्हणजे 6 मिळाले. 6तून किती वजा केल्यानंतर 2 मिळतील? 4 मायनस केल्यानंतर आपल्याला 2 मिळतात. आणि 2तून किती मायनस केल्यानंतर 0 मिळते? -2 मायनस केलं तर आपल्याला 0 मिळते. म्हणजे सुरुवातीची जर मालिका जर आपण बघितलं, त्या मालिकेतल्या संख्यांमधील प्रत्येक संख्यांमध्ये -2, -2, -2 असा फरक कमी होत चालला. सुरुवातीला -8चा फरक होता. त्यानंतर जर बघितलं तर -6चा. त्यानंतर जर बघितलं तर -4चा. त्यानंतर जर बघितलं तर -2चा. असा फरक आपल्याला पहिल्या मालिकेमध्ये म्हणजे निदर्शनास आला. त्यानंतर आपण काय घेणार विद्यार्थी मित्रांनो? दुसरी मालिका. आता दुसऱ्या मालिकेमध्ये कुठल्या प्रकारचा क्रम असणार आहे? दुसऱ्या मालिकेमध्ये 9 असणार आहे.
त्यानंतर क्वेश्चन मार्क असणार आहे, त्यानंतर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 5 असणार आहे, त्यानंतर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 3 आणि त्यानंतर 1. आता आपण काय करूया, दुसरी मालिका जी आहे ते डावीकडून उजवीकडे न जाता उजवीकडून आपण डावीकडे जाऊया म्हणजे आपल्याला कळून जाईल. 1 आणि 3 मध्ये 3 चा फरक आहे. ओके. इथं कितीचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो? सॉरी, 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 सॉरी. क्षमा असावी. हां. फरक कितीचा आहे विद्यार्थी मित्रांनो? 1 आणि 3 मध्ये 2 चा फरक आहे. त्यानंतर 3 आणि 5 मध्ये 2 चा फरक आहे. इकडं पण कितीचा असणार आहे? 2 चा आणि इकडं पण किती असणार आहे? 2 चा. म्हणजे 1 मध्ये 2 ॲड केलो 3 आलं. 3 मध्ये 2 ॲड केलो 5 आलं. 5 मध्ये 2 ॲड केलो म्हणजे किती येणार आहे? 7. 7 मध्ये 2 ॲड केलो 9. मग प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो? 7 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. 7 ही संख्या दिसते का? यस. मग पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं सॉरी प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारची सोपी उदाहरणे येतात तुम्हाला. सुरुवातीपासून सांगतोय, संख्या वाढली की त्याची मालिका करायची. मालिका 1, मालिका 2. सुरुवातीची संख्या आपल्याला मालिका काय करायचंय? एकाड संख्या, एकाड संख्या अशी संख्या आपल्याला घ्यायच्या. जसं की सुरुवातीची संख्या जर पहिल्या मालिकेमध्ये घेतलो, तर दुसरी संख्या ही दुसऱ्या मालिकेत घ्यायचं. तिसरी संख्या ही पहिल्या मालिकेत. चौथी संख्या ही दुसऱ्या मालिकेत. म्हणजे एकाड संख्या अशी मालिका आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची उदाहरणं आपण सॉल्व्ह करू शकतोय. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न. पुढील प्रश्न नेमकं कशा प्रकारचा आहे? तर पुढील प्रश्न आता मी सांगण्याच्या अगोदर याचं उत्तर तुम्ही सुद्धा देऊ शकता. जर तुम्हाला सुद्धा द्यायचं असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहत असाल, तर याचं उत्तर मी सोडवण्याच्या अगोदरच तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सोडवायचं आहे आणि सर्वांची उत्तरं मी पाहणार. ओके विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात येते 125, 64, 27, 8. या संख्या कुठल्या प्रकारची संख्या आहे? धन संख्या आहे. मग या घनसंख्या बघा, एकाचा घन 1, दोनाचा घन 8, तीनाचा घन 27, चाराचा घन 64 आणि पाचाचा घन 125. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा 125 हा पाचाचा घन आहे, 64 हा चाराचा घन आहे, 27 हा तीनाचा घन आहे, 8 हा दोनाचा घन आहे. मग नंतर जे शेवटी राहिलेलं आहे ते कशाचा घन असणार आहे? इथं 4 5 झालाय, त्यानंतर 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2. तर राहिला इथं काय विद्यार्थी मित्रांनो? 1 म्हणजे 1 का? एकाचा घन किती असतोय? 1 असतो. मग 1 हा पर्याय दिसते का? मग पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 हा पर्याय आपल्याला दिसते. मग हे जे दिलेलं उदाहरण आहे, या दिलेल्या प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्धिक क्षमता चाचणी याच्या आधारित जे प्रकरण क्रमांक पहिले होते, क्रमाने येणारे संख्या गट, यामध्ये आपण आतापर्यंत 7 उदाहरणे आपण बघितलेली आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, 7 उदाहरणे बघितलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या उदाहरणाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे. आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा त्या WhatsApp ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉइन व्हायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक नंबर नोट करून घ्या. 9145381544. तर हे नंबर रवी खांडे रवी खांडे सर किंवा रवी सर या नावानं सेव्ह करून तुम्ही आरएसए टाकून तुमचं नाव आणि वर्ग आणि तुमचं नाव आणि वर्ग तुम्ही टाका. तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये तुम्हाला जॉइन केलं जाणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि याची प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. धन्यवाद.